सांगली सातारा विधान परिषदेसाठी विक्रमी 99.89% मतदान 22 जूनला होणार फैसला। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात विक्रमी 99.89% मतदान झाले। विटा केंद्रावर खानापूर नगरपंचायतीच्या एका मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नसल्यामुळे तेथे 98.97% मतदानाची नोंद झाली। उर्वरित 11 मतदान केंद्रावर मात्र 100% मतदान झाले। त्यामुळे महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यातील लढतीचा निकाल आता सोमवार दिनांक 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी स्पष्ट होणार आहे। गुरुवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सुरुवातीच्या 2 तासात मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसून आला। पहिल्या 2 तासात केवळ 28 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी अवघी 3.5 एवढी झाली। दुपारी 12 वाजेपर्यंत 895 पैकी 262 मतदारांनी मतदान केलं आणि त्यावेळी मतदानाची टक्केवारी 29.28 एवढी झाली। मात्र त्यानंतर मतदानाच्या वेगात लक्षणीय वाढ झाली। दुपारी 2 वाजेपर्यंत 730 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानाची टक्केवारी थेट 81.56 वर पोहोचली। विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण आणि सांगली जिल्ह्यातील जत केंद्रावर दुपारी 2 वाजेपर्यंतच 100% मतदानाची नोंद झाली। वाई, कोरेगाव, विटा, कराड, सांगली केंद्रांवर मतदानाची टक्केवारी 80%हून अधिक राहिली। सायंकाळी 4 वाजेपर्यंत 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं। त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.89 एवढी झाली। विटा केंद्रावरील एका मतदाराच्या अनुपस्थितीमुळे तेथील मतदान 98.97% वर थांबलं, तर उर्वरित सर्व केंद्रांवर 100% मतदान झालं। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली। सर्व मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मतदानानंतर दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सांगलीत भेट देऊन मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क साधून कृतज्ञता व्यक्त केली। आता 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून विधान परिषदेत जाण्याचा मान नेमका कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।